भीमशेठ कच्छी व उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपण जे इथं उपस्थित आहे ते आपल्या प्रभागातील उमेदवार भाजपचे उमेदवार जयवंतदादा भोसले व त्याचप्रमाणे स्मिता वहिनी अध्यक्षपदाचे उमेदवार। तर आज जर गेल्या वर्षापासून जर बघितलं असेल की बाबाराजे आमदार झाले, त्यांच्याकडे बांधकाम खातं आलं आणि हे बांधकाम खातं आल्यानंतर भाजपने जो निधी दिलेला आहे आपल्या सातारा शहरासाठी, तो सातारा शहरासाठी, सातारा मतदारसंघासाठी तो साधारणपणे आपले खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून भाजपच्या सरकारकडून हा निधी आपल्या सातारा शहराच्या विकासासाठी आलेला आहे। याआधी ज्या वेळेला कित्येक वर्ष आमदार खासदार आपले दोघे राहिलेले आहेत, 10-15 कोटी रुपयाच्या वरती कुठला निधी येत नव्हता। आज मंत्रिपदी कुठल्या याच्या आधी कुठलं दिलेलं नव्हतं आपल्याला। आज खात्यातलं जे म्हणजे मंत्रिमंडळाच्या खात्यातलं सर्वात मोठं मंत्रिपद म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या जोडीचं मंत्रिपद हे बांधकाम खात्याचं, की ज्याला महाराष्ट्राचं सगळ्याचा कारभार हा त्या बांधकाम खात्याकडून होतो, असं मंत्रिपद आपल्या ऑलिम्पिक स्टाईलचा पोहण्याचा तलाव हा चालू आहे। दुसरी जी आहे ते आपले बोलने के साथ है बोलने के साथ अपना ध्यान में रखो कि पहले पर आज गश्त करने के तौर पर रह गए नहीं काम की वजह से, तो फजर की नमाज को क्या है ध्यान से पहुंचो 6:25 को। और जो जो उम्मीदवार खड़े रहते हैं, जैसे अभी मेरे से पहले जिन्होंने बात करे तो सेंटर बोले कि आपका बैनर जोड़ आयरन में जमा है, और उसके बाद में जिन्होंने बोले की जे कोणी म्हणजे निघून गेले त्यांची अवस्था काय आहे, तर त्यांच्याबद्दल पूर्णपणे विचार करायची काही गरज नाही। समोर जी लोक आहेत तर ते तुमच्या परिचयाचे आहेत आणि यहाँ पर मुसलमान फक्त मुसलमान के हिसाब से फैसले करे। हमने हमेशा मैंने तो बोला है कि हम ये देख के बात नहीं करें, बल्कि जब हम जबान देते हैं तो हम जबान को पूरा करने की कोशिश करें। अलग अलग शब्द बाकी जयवंत दादा, बोडके वहिनी, अमोल मोदी, सुरेंद्र बाबा, सब लोग तुम्हारे अपनी जान पहचान के लोग हैं और पक्ष विक्ष ऐसा कुछ देखने की कुछ जरूरत नहीं रहती। समझेगा, सारी बकवास बातें है हमारी। समझेगा, मैंने को बोला था कि असं काय विचार करायचं, हाँ पर्सनली जे काय बोलतो मी तर त्याच्यावरच बात करतो। मत देना नहीं देना जिसकी उसकी अपनी अपनी मर्जी है, लेकिन पक्ष चिन्ह मिलना ये सब सोच के मतदान करना और नहीं करना, ऐसा मतलब है तुम लोगों ने भी हमारे समाज के बारे में सोचना नहीं। लाडकी बहीण योजनेचा उपभोग सगळ्यांनी घेतलेला आहे, त्यावेळेला आपण काही विचार केलेला नाही की आपला समाज कुठला आहे, तर तेवढंच लक्षात ठेवून हे करायला मतदान करावं। ठीक आहे, स्वागत करते।
आपल्याला असणारे आपले उमेदवार व तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या सर्वांची लाडके म्हणजे आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले मंत्री, त्याचबरोबर उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उपस्थित असलेले आपले माझे सहकारी अमोलजी मोहिते, त्याचबरोबर नगरसेवक पदाचे असणारे भाजपाचे उमेदवार स्मिताताई गोडके, त्याचबरोबर मी स्वतः जयवंत भोसले आणि उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर व त्याचबरोबर असणारे या विभागातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, माता बंधू भगिनी, आजच्या या प्रभागाची मीटिंग एवढ्यासाठी होणार आहे की इलेक्शन आले की काहीतरी कृत्य निघत असतात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. प्रत्येक जण म्हणत असतो मी हे केलं मी ते केलं, पण ते समाजाला मान्य होत नाही. कितीही कामं केली तरी अपेक्षा आपल्या संपत नाही, अपेक्षा वाढत असतात. असणाऱ्या अपेक्षा असणाऱ्या गरजा या पुरवण्याचं काम प्रतिनिधीने करायचंच असते. आम्ही काय केलंय आम्ही काय नाही केलं यापेक्षा पुढे काय करायचंय आपल्याला, आणि ते जनतेला दाखवून जनतेला माहितीच असते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं विजन काय असलं पाहिजे आणि प्रभागामध्ये आपले असणारे सगळे नगरसेवक जे आम्हाला जे प्रतिनिधित्व दिले ते निवडून आल्यानंतर आपण काय करणार आहोत हे आपल्या आदरणीय नेत्यांसमोर आदरणीय शिवाजीराजे भोसले, त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांच्यामुळे मांडल्याशिवाय पुढच्या आपल्या वर्गाच्या प्रगतीच्या दृष्टीने जी काही काम आहे ते त्यांच्याकडूनच होतं. त्यामुळं काम हे आम्ही करतच राहणार आहे, काम करणारच आहे. परंतु काम करत असताना वर्गामध्ये आपण कशा पद्धतीने काम करतो किंवा केलं पाहिजे याची सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया असणारे सगळे नगरसेवक, असणारे नगराध्यक्ष अशा सगळ्यांनी एकत्र येऊन भागाच्या विकासासाठी भूमिका मांडायची असते. पहिली गोष्ट दुसरा एक असा आला की बाबा नगरसेवक आमच्याकडे फिरकत नाही, आतापर्यंत काय केलं, पण हे साताराचं जर विजय जर बघितलं तर आदरणीय शिवाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांनी बराचसा शहराचा कायापालट केला. आदरणीय शिवेंद्र महाराजांनी आतापर्यंत नाही म्हणलं तरी या भागात बऱ्यापैकी म्हणजे नुसतं वाढ नाही, शहरातले जेवढे वाढ आहे आता 25 वाढ आहे, 7 वाढ दादेचा सुद्धा एरिया आहे, कित्येक कोटी त्याच्यावर आपण खर्च केलेला आहे. रस्ते असू द्या, लाईट असू द्या, जो एरिया आपला हातवाडी मधला एरिया जो आपल्या राम आहे तिथल्या सुविधा सुद्धा पटपट बरोबर देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे नगरपालिका ज्या वेळेला डिक्लेअर झाली, हातवाड डिक्लेअर झाली की त्या दिवसापासून महाराजांचे काम चालू, म्हणजे लोकांना सुविधा देण्याचं काम तर महाराजांच्या माध्यमातून होत असतं. दुसरी गोष्ट युवकांच्या बाबतीत जी असणारी जी करते की बाबा आम्हाला नोकऱ्या मिळत नाही, व्यवसाय मिळत नाही, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तत्परतेने करण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून झालंय. आज आपण महाराजांच्या भाषणातून बरेच वेळा ऐकले, पेपरला बातम्या आपण सगळ्यांनी ऐकल्या की IT पार्क सुद्धा आपलं लागेवाडी प्रमाणे कितीतरी तिथले विद्यार्थी आपले त्या IT पार्क मध्ये कामाला लागतील. कारण बाबांनी सांगतानाच सांगितलं होतं की सातारा शहरामध्ये होणाऱ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये पहिल्यांदा सातारा शहरातल्या आपल्या मतदारसंघाच्या तालुक्यातल्या या सगळ्या युवकांना त्यामध्ये संधी देणार आहे. बाहेरचे विद्यार्थी जरी आले तरी त्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे म्हणजे त्यांचे निकष वेगळे असतील, पण शहरातल्या जे काही आपले जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने तिथं देता येईल, त्यांचे कसे कसे निकष काढले जाते त्याप्रमाणे त्यांना नोकरी देण्याचं काम बाबाराजांच्या माध्यमातून होणार. दुसरी गोष्ट हॉस्पिटलचे एवढं मोठं हॉस्पिटल कोटीचं हॉस्पिटल आज उभं राहते, ते उभं राहत असताना तिथं असणारा व्यवसाय, तिथं असणारे आज आपण बघतो, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जर फिरायला गेलो तिकडे हायवेला गेलो तर आपण
जागा बघायला गेलो तर मिळत नाही. एक काळ असा होता की तिथे कोण जायला मागत नव्हतं. पण बाबाराजांनी या ज्या वेळेला हॉस्पिटलची उभारणी केली त्यावेळेला सगळ्यांना तिथं आता जागा मिळत नाही. म्हणजे एवढे तिथं रेसिडेन्शियल वाढले, व्यवसाय वाढले, म्हणजे सुशिक्षित बेकारांना सुद्धा तिथं नोकरी मिळाली. तेव्हा शहरामध्ये काम करताना आपले नेते तुम्हाला सर्वांचे सगळे नेते आपल्या आपापल्या पद्धतीनं काम करत असतात आणि हे काम शिवेंद्र महाराज आणि आदरणीय उदयनराजे भोसले हे करतात. त्यामुळं कुणी तसा गैरसमज करून घेऊ नका. कोणतरी 4 जण उठतात आणि काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलतात असं बोलून चालणार नाही. या प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यायला शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण ह्या गोष्टीचं जर माहितीच नसेल आणि उगाच काहीतरी बोलत सुटायचं याला काय अर्थ नाही. त्यामुळे मित्रांनो असले गैरसमज करून घेऊ नका. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे माझ्या कानावर हे ऐकायला आले ते मी तुम्हाला सांगतो की नगरपालिकेच्या निवडणुकीत बाबा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सांगत असतो की काय नाही तुम्ही त्याला मदत करणार का, आम्हाला सोडून त्यांना मदत करणार का, असं होणार नाही. भाजप पक्षाचे उमेदवार आदरणीय शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांचे निकष लावून आमची निवड केली. त्यामुळे आम्हाला ज्यांना उमेदवार दिले ती बघूनच दिले ना की काम करणारे कार्यकर्ते आहेत, समाजामध्ये तळागाळात काम करतात, समाजामध्ये त्यांची प्रतिमा आहे, अशा कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे हे मनापासून त्यांचं बरोबर. आणि त्यामुळं असं कोणी समजून घ्यायचं कारण नाही की बाबा आम्ही सेटलमेंट केली मग एका बरोबर सेटलमेंट केली मग तुम्ही त्याला मदत करणार आहे, आतून याला आतून मदत करणार आहे. चुकीचा मेसेज किंवा गैरसमज करून घेऊ नका. जे पक्षाने दिलेले उमेदवार आहे, बाबाराजांनी जे उमेदवार दिलेले ते एकनिष्ठपणे काम करतील एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. पण या सगळ्या गोष्टी होत असताना अजून काय काय नाही करत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका. आपल्याला चांगलं काम प्रभागाचं असेल, शहराच्या दृष्टीने असेल तर सातारा शहरातले आपल्या होणारे नगराध्यक्ष व त्याचबरोबर असणारे आम्ही सगळे पदाधिकारी हे सगळ्यांनी एकत्र येऊन शहराचे एक विजन बाबाराजांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू. आपण सगळे आमच्या बरोबर असालच. प्रत्येक गोष्ट आम्हाला कळते असं आम्ही म्हणणार नाही, पण काही गोष्टी तुमच्यातून आल्या तरी आम्हाला नेत्यांकडून आमच्या मांडता येतील. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपला असणारा विश्वास व आमच्यावर ठेवलेला विश्वास व नेत्यांच्यावर असणारा विश्वास हा कायम ठेवावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वर्गाचे आम्ही दोघेही नगरसेवक आहोत. चांगल्या पद्धतीने आम्ही काम करणार, आम्ही एकत्रच आहोत. इथून पुढे सुद्धा एकत्रच राहणार आहे, एकत्रच काम करणार आहे. पहिली गोष्ट अजून एक खाटीक समाजाचा जो विषय आहे बाबा की त्यांना बरेच वर्ष त्यांची मागणी होती की आपल्याला हॉल मिळावं. आता जे आपलं संकुल होते तिथं आपल्या हॉल होत्या हॉल हा खाटीक समाजासाठी देण्यात यावा आणि त्याला लोकांना बऱ्याच लोकांनी किंवा मौलाना आझाद नाव दिलं तर तेच नाव त्या हॉलला द्यावं अशी त्या समाजाची मागणी आहे. तर बाबा आपण तेवढी पूर्ण कराल हे मी तुमच्या वतीने ग्वाही देतो आणि आमचं या कोपरा सभेसाठी थोड्या वेळात उपस्थित राहणारे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्याचबरोबर या प्रभागात सर्व नागरिकांचं ज्यांच्यावर अतोनात प्रेम आहे ते आपल्या सर्वांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दोघांच्या माध्यमातून मी संस्कृता चंद्रशेखर बोडके आणि श्री जयवंतराव भोसले या दोघांना उमेदवारी दिलेली आहे. त्या संदर्भात ही कोपरा सभा आहे. या कोपरा सभाच्या अनुषंगानं खास करून मी आवर्जून सांगते, आज महाराजांकडून उदयनराजेंकडून सुद्धा
इंटूबाई बाबान यांनी दोन्ही अर्ज भरले होते, जेंट्समधून आणि लेडीजमधून. त्याचबरोबर आमचे सर्वांचे, गुरुवारपेठेतील सर्वांचे ऑप्शनचे नगरसेवक बबलू साळुंखे यांच्याही पत्नींनी, भगिनी अर्ज भरलेला होता. आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून वाहिदनेही आपल्या पत्नीचा अर्ज भरला होता. तिघांनी मला पाठिंबा दिला आणि दोन्ही राजांचा सन्मान थोडक्यात त्यांनी केला. त्यासाठी त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. खरं तर प्रत्येकाला आवर्जून वाटत असतं की ही संधी मिळावी. कारण काय झालं की 10 वर्ष गॅप पडला, त्यात कोविड निर्माण झाला आणि त्या अनुषंगानं अजून गॅप पडला आणि कार्यकर्ता थोडा नाराज झाला. आम्हाला मान्य आहे कार्यकर्ता नाराज होणार, प्रत्येकाला संधी मिळावी हे वाटत होतं. पण प्रभागही मोठा झाला. प्रभाग मोठा झाल्यानंतर आणि वेळ कमी, अवधी कमी असल्यामुळं दोन्ही नेत्यांनी जी काम करणारी माणसं आहेत त्यांना निवडलं गेलं. यात आमचा हट्ट, आग्रह असं काही नव्हतं. आणि खास करून आवर्जून आणखी एक उदाहरण सांगते. अक्षय गवळी यांनी बाबा महाराजांच्या नावावर म्हणजे त्यांच्या साईडनं त्यांनी अर्ज भरला होता. उदयनराजेंकडून मांटूबाईंनी अर्ज भरला होता. या दोघांनी मांटूबाईंचा प्रॉब्लेम आला असेल पण मान सन्मानाने त्यांनी तो अर्ज त्यांचा बाद झाला असला तरी उदयनराजेंच्याच पाठीमागं आहे असं सन्मानपूर्वक सांगितलं. आणि अक्षय गवळींनी सुद्धा बाबा महाराजांच्या सांगण्यावरून अर्ज मागं घेतला. हे उत्तम आणि चांगली उदाहरण म्हणजे काय असतात, नेत्याचा मान सन्मान काय असतो, नेत्यामुळं आपलं भविष्य काय असतं. भविष्य स्वतःसाठी घडवायचं नसतं, भविष्य मतदारांसाठी घडवायचं असतं. कारण जो उमेदवार उभारतो तो मतदारांसाठी उभारत असतो हे त्याला विसरून चालत नाही. खरं तर या भागात तुम्हाला माहिती आहे, मी नाव नाही घेणार, ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. सगळे माझेच आहे, भाभींबद्दल मला काही शंका नाही. ज्या घरात अध्यक्षपद उदयनराजांनी दिलं, ज्या घरात उपाध्यक्ष पद महाराजांनी दिलं, त्या घरात पण सांगण्यात आलं होतं की तुम्ही या वेळेपुरतं मागून घ्या. पण त्यांनी मागच्या वेळेला पण ऐकलं नाही, ते बाबा महाराजांकडे गेले. असू दे, जाण्याचा विरोध नाही, पण मतदारांनी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, जे आहे ते आहे. पुढे जाऊन 10 वर्षाचा गॅप पडला. स्वतः पण पडलो याचा अर्थ असा नसतो की मतदारांनी काही मतं तुमच्यासाठी दिलेली आहेत. तुम्ही माझ्यावर किंवा इतरांवर क्लेम करण्यापेक्षा 10 वर्ष सातत्य दाखवलं असतं. 10 वर्ष तुम्ही अध्यक्ष होता, उपाध्यक्ष होता, समाजात एवढंच सांगता की हे कुठं फिरले, ते कुठं गेले, ते कुठं दिसले नाही. तुम्ही होता ना, तुम्ही कुठला रस्ता रोको केला, कुठं कामाचा पाठपुरावा केला, असा नसतो. प्रत्येक नागरिक याला अधिकाराने नगरपालिकेत जाऊन त्याचा पाठपुरावा करून कामं करून घेण्याचा. ठीक आहे, मी म्हणत नाही 100% कामं झाली, 80% जवळपास कामं झालेलीच आहेत. आणि या 80%मध्ये 20% आम्ही कमी पडलो असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. पण याचा अर्थ असा नाही की महिलांनी फिरलं पाहिजे, वार्डात दिसलं पाहिजे. कोविडमध्ये मला आठवते की चंद्रशेखर लोके स्वतः माझे मिस्टर तिथं फवारणी करण्यासाठी होते. प्रत्येक ठिकाणी आम्हाला फोन आला तर आम्ही त्या भागात गेलेलो आहे. तरुण पिढींना माहिती आहे, मांटूबाईंना माहिती आहे, इंटूबाईंना माहिती आहे, सर्व कव्हरेज आहे त्यांना माहिती आहे, वाहिदलाही माहिती आहे. आज कौतुक करण्यासारखं वाहिदचं पण आज वाहिदनं बाबा महाराजांकडनं फंड आणले. आता त्याला कुठलं लेबल आहे का? नगरसेवकाचं किंवा काही लेबल नसताना वाहिदनं फंड आणून काही ठिकाणचे रस्ते केले. का कौतुक करतो आपण? ज्याला कामाची आस आहे, ज्याला
गुन्हा गोविंदाला दिलेलो माणसाला. मला आठवतंय इकडच्या भागात या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि इथंपर्यंत निवडून आणलं. आज झालेली कामं मी जर वाचून दाखवली, एक महिला म्हणून मी अभिमानानं सांगते असं नाही, तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडून कामं झाली. गोल्ड मार्केटकडे गेले, कस्तुरबा हॉस्पिटल झालं, मटन फिश मार्केट झालं, शौचालय झाली, राजीव गांधी हॉल झाला, अशी अनेक मी मागे गेलेली कामं सांगते. या 5 वर्षात म्हणजे 10 वर्षाचं अंतर आहे, ठीक आहे. या 10 वर्षात मी वचननामा दिला होता की मी गार्डन करून दाखवेन, मी शॉपिंग सेंटर बनवून दाखवेन, मी आदमबाई मल्टीपर्पज हॉल करूनच दाखवेन. इतकी जेव्हा मी शाश्वती देते आणि ती शाश्वती पूर्णस्थळ देते, हा तुमच्यासाठी मानाचा गोष्ट आहे. तुमचं मत वाया गेलं नाही, हाच उद्देश मोठा आहे. आज तुम्ही सांगा, आज आम्ही माझ्या घराच्याच पाठीमागं श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल केलं. तिथं वेगवेगळे स्पोर्ट्स शिकवतात. तिथे एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कुठेही जागा बसायला नव्हती. त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला, पण मी नगरपालिकेमधून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र केले. त्याचबरोबर आपल्या बचत गटाच्या महिला ज्या वारंवार सातत्यानं आता चांगल्या, आता दादांनी सांगितलंच आहे की आपण लाडकी बहीण योजना सातत्यानं राबवून घेतली, सगळ्यांना बेनिफिट घेतला. तसं बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामं होत होती. बचत गटाच्या माध्यमातून महिला इकडं तिकडं फिरत होत्या. आज 200 महिला बचत गटातनं त्यांना मी ऑफिस मिळवून दिले. हे काम आहे. महिला फिरली गल्लोगल्ली म्हणजे दिसली पाहिजे हे महत्वाचं नाही, केवळ काम महत्वाचं असतं. एखाद्याच्या कामातून सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न असतो. महिलांना मी तिथं ऑफिस मिळवून दिलं, एक अंगणवाडी केली तयार केली. त्याचबरोबर आज शॉपिंग सेंटर होतं, तिथं पण अपप्रचार काय केलं. शॉपिंग सेंटर अजून काम चालू आहे, पाया पण उभारला नाही. त्या सोनालीने सगळे गाळे घेतले. अरे वेड्या आहात का? शॉपिंग सेंटरला त्याचा लिलाव होतो, गाळ्याच्या संदर्भात त्याचं टेंडर निघतं, गाळे लिलावात ते विकले जातात आणि मग त्याचा लोकांना फायदा होतो. आज तिथं सांगा, चांगलं पार्किंग होणार आहे. जर तो पार्किंग चांगलं झालं, इतर लोकांना त्याचा बेनिफिट होईल. शॉपिंग सेंटर मधून व्यापाऱ्यांना, त्याचबरोबर युवकांना संधी मिळेल. माझ्या गोरगरीब महिला आहेत, त्यांना छोटी मोठी कामं तिथे मिळतील. त्याचबरोबर तिथं ऑफिसर्स आहे आणि मल्टीपर्पज हॉल आहे. मी भाटिक समाजाला शब्द दिला होता की मी तो तुम्हाला हॉल देणार म्हणजे देणार, आणि तो शब्द मी आजही पाळणार आहे. आणि तो बाबा महाराज आल्यानंतर अमोल मोहिते नगराध्यक्ष आहेत, त्यांनाही सांगून भाटिक समाजासाठी तो मल्टीपर्पज हॉल आम्ही कर्जावरच्या शॉपिंग सेंटरमध्ये निश्चितपणाने देणार आहे. त्यावेळेला दिलेला शब्द आजही तो शब्द मी पाळणार आहे. आजपर्यंत सगळे शब्द पाळत म्हणूनच मी विकास केलेला आहे आणि ती साथ तुमची आहे. आज त्या करोनाच्या काळामुळं ते शॉपिंग सेंटरला वेळ झाला, मानते मला, पण मी दिलेला शब्द पाळला. वचननाम्यात जे दिले ते मी करून दाखवला. त्याचबरोबर या ठिकाणी आदमबाई मल्टीपर्पज हॉल केला. आज तुम्ही इथले नागरिक सांगताय, या सगळ्या समाजातले सगळे लोक छोटे मोठे कार्यक्रम करतायत आणि आनंदाने सांगतात, मॅडम तुम्ही हा हॉल केल्यामुळं चांगलं झालं, गोरगरिबांची लग्न व्हायला लागली आणि यादी पे शादी, विठूबाई बरोबर आहे ना, यादी पे शादी तर पटकन होते, लगेच हॉल झाला म्हणायचं मला. पटकन यादी पे शादी, वाढदिवसाचे छोटे मोठे कार्यक्रम व्हायला लागले, आरोग्य शिबिरं व्हायला लागली. त्याचबरोबर या हॉलच्या शेजारी जी नगरपालिकेची जागा आहे, त्या जागेमध्ये आपण छोटंसं गार्डन करणार आहे. ते शौचालयाचं काम चालू आहे म्हणून आपलं गार्डन थांबलंय. ती खेळणी पण येऊन आपली हॉलमध्ये आहे. ही झाली मागच्या वर्षीचा शब्द दिला. या वर्षी आवर्जून मी सांगते, या भागातून आदमबाई मल्टीपर्पज हॉलचा वरचा मजला पूर्ण करून आम्ही दाखवणार, जेणेकरून आपल्याला महिलांना आणि जेंट्स लोकांना कार्यक्रमाला सुविधा पडते. आपल्याला माहिती आहे तिथं मी करून दाखवणार. गार्डनच्या माध्यमातून ती गार्डन आता थोडी खेळणी आणलेत, त्याच्यात भर घालून एक चांगली गार्डन करणार आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र देणार. म्हटल्यावर मी देणारच, हा माझा शब्द आहे. त्याचबरोबर आम्ही ज्येष्ठांसाठी एक विरंगुळा कट्टा असं म्हणून एक माझा येईल वचननाम्यात, त्या पद्धतीने
पद्धतीनं आम्ही ज्येष्ठ नागरिकांना इकडं तिकडं बसता त्यांना आपण पट्ट्या स्वरूपात आपण ते विरंगुळा पट्टा देणार आहे. बाबा मला जे येतात तोपर्यंत मी बोलून घेते. युवकांसाठी जिम करणार आहे, युवकांसाठी वेगवेगळ्या ओपन जिम करणार आहे, करिअर अकॅडमी करणार आहे, त्याचबरोबर शॉपिंग सेंटरमध्ये अभ्यासिकाही करणार आहे. अभ्यासीकरण मी करणार आहे. कामाच्या माध्यमातून आपण सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. त्याचमुळे माझी ती निवड झालेली आहे. आणि जे आपलं राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल आहे तिथं क्रिकेटच्या मॅचेस होतात. ते टर्फ जे आहे टर्फ ती नेटचं जे क्रिकेटचं मैदान असतं ते मी पूर्ण करून दाखवणार आहे. या युवकांसाठी झालं. लहान मुलांसाठी आम्ही सातत्यानं छोटे मोठे कार्यक्रम राबवत असतो. बचत गटांसाठी काय झालं, प्रत्येक गटाला बायकांना म्हणतात की आम्ही व्यवसाय करतो, त्याला मार्केट मिळत नाही, तर त्यांना डिजिटल मार्केटिंग आणि त्याचबरोबर मंथली बचत गट मार्केट म्हणजे आम्ही नक्षत्र एक्झिबिशन कसं बनवतो. हॅलो, नक्षत्र महोत्सव जसा बनवतो तसं बचत गटांना सुद्धा आम्ही मंथली बाजारपेठ उभी करणार आहे. हे करत असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कामाचा माणूस जो असेल, जी महिला असेल त्याच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणाने आजपर्यंत राहिलेला आहे आणि याच्या पुढेही तुम्ही माझ्या बरोबर राहणार आहे याची मला गॅरंटी आहे. मी 2 मिनिटात बाबा त्याच्या येतात. या ठिकाणी आपले बांधकाम मंत्री माननीय आहे 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. सिंहासन से नहीं दिलों पे राज करते हैं, सिंहासन से नहीं दिलों पे राज करते हैं, हर गमगीन के गम को दूर करने के लिए हर वक्त खड़े रहते हैं, समाज में हर तबके के लोगों को जोड़ने का जो काम करते हैं और हर धर्म मजहब के इंसान को उसका सम्मान करते हैं. पूरा महाराष्ट्र उनको छत्रपति उदयन राजे और आमदार शिवेंद्र राजे कहते हैं. पूरा महाराष्ट्र उनको छत्रपति उदयन राजे और आमदार शिवेंद्र राजे कहते हैं. 4 ओळीमध्ये जे आहे तुमच्या काही तर्क केले जाते, काही आरोप केले जातात, परंतु अभिमानाने सांगेल बाबाराजे चिन्हाच्या बाबतीत जो समज किंवा जे तर्क किंवा जे ऑर्डर उठवले जातात की कमळ चिन्हाला मुस्लिम समाजाचं मतदान होत नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची शंका साताऱ्यातील प्रत्येक बूथवर बाबाराजेंना मताधिक्य देऊन मुस्लिम समाजाने दूर केलेली आहे. त्यामुळे कोणी म्हणाल की चिन्हाला मतदान होत नाही, तर साताऱ्याच्या मुस्लिमांनी विधानसभेला मताधिक्य देऊन हे सिद्ध केलेलं आहे की चिन्हाला मतदान होत आहे. चिन्हाला मतदान का होत आहे, तर चिन्ह छत्रपतींचं आहे, छत्रपतींच्या विश्वासाचा आहे, प्रगतीचा आहे आणि भाईचाऱ्याचा आहे. आज या प्रभागाच्या बाबतीतच बोलायचं झालं तर प्रभागाच्या बाबतीत काही गोष्टी बोलल्या जातात. त्याच्यामध्ये उमेदवाराच्या बाबतीत सांगितलं जातं की उमेदवार पुन्हा पुन्हा तेच का, तर उमेदवार पुन्हा पुन्हा तेच का, तर ह्याच्या मागचं उत्तर असं आहे की ज्या उमेदवारांनी प्रभाग बदलला तरी कामाची गंगा, विकास कामाची गंगा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी नेली, त्या आपल्या ओळखे वहिनी त्यांच्या माध्यमातून फ्रीमध्येचा दवाखाना कस्तुरबा आहे, राजीव गांधी हॉल आहे, फिश मार्केट आहे, सुलभ शौचालय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साताऱ्यातील बांधवांच्यासाठी सर्वात पहिलं समाज मंदिर आदमबाई बाबांच्या नावाचं आहे, ते उभं करण्याचं काम ओळखे वहिनी केलेलं आहे. त्यामुळे रस्ता, गटार, लाईट याच्यापेक्षा सुद्धा समाजाच्या विकासासाठी काम करण्याची ज्यांच्याकडे हातखंड आहे, जे काम करण्यामध्ये पारंगत आहे, त्याच व्यक्तीला इथे उमेदवारी देऊन दोन्ही राज्यांनी तुमच्या आमच्या विकासासाठी एक चांगली उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या दादांच्या बाबतीत बोललं जातं की दादांचा जो विषय आहे त्यांना उपनगराधीश झाले, डिप्टी सदस्य झाले, पुन्हा इथं आले, परंतु दादा ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी दादांचा विश्वास, दादांच्यावर प्रेम दादांच्या लोकांच्या माध्यमातून जिंकलेला आहे.
व्यवसायावर असलेले प्रेम हेच दादाच्या उमेदवारीचं द्योतक आहे हे म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. तिसरं निष्ठा आणि बडोबरीच्या बाबतीत आता बोलणं झालं होती. काही गोष्टींमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु समाजाच्या विकासाचा शब्द ज्यावेळेस बाबांनी दिला त्यावेळेस तिथे उमेदवार त्यांच्या माध्यमातून मी एकच शब्द देईन, संपूर्ण करतो कि अब यहाँ डर की राजनीति नहीं चलेगी. अब यहाँ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपली प्रचार सभा या ठिकाणी होते. प्रभाग 14 या आपल्या प्रभागात आपण सगळेजण प्रचारासाठी एकत्र जमलो आणि नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमोलजी मोटे असे सगळे उपस्थित आहेत. जसं आपल्या दुसऱ्या उमेदवार जो स्मिताताई घोडके उपस्थित आहेत, अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार. त्याचबरोबर शिवदादा भोसले हे आपले तिसरे उमेदवार जे आहेत, तिसरे उमेदवार सुद्धा आज आपल्या इथं प्रचारासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्टेजवर बसलेले प्लीज हैदर, सादिकबाई, अमीन शेख, त्याचबरोबर आपले इंतखाब बागवान, माजी नगरसेवक मान्य ॲडव्होकेट शाहीद शेख, त्यांना मला जे घेऊन दिले ते वकील साहेबांना, शाहीद वकिलांना कायदे पंडित केले. हे बघा पंडित लागले म्हणजे पंडित आता इकडून कुठला कुठं तरी पण शाहीद वकील अजिंक्य होते, बाबाशेठ वगैरे सर्व, त्याचबरोबर अनवर पालकर, मुख्तार पालकर, आपले सगळ्यांचे लाडके सतीश रावखंडे. एक आपलं सातारकरांचं एक आगळं वेगळं प्रेमाचं ठिकाण आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. सतीश म्हणजे आणि सर्वच बाई आपले त्यांनी आज आपले मागे घेतले अक्षय गवळी, रामो, बरोबर आपलं मावटी आणि सर्व वाई, त्याचबरोबर मान्य अविनाश कर्शीकर आमचा भाजपचा, वाई शेख, अक्षय सावकार, सगळ्यांचाच या ठिकाणी आज नामोल्लेख करता सगळ्यांना नाही करू शकत, पण सर्वच आज प्रमुख मंडळी उपस्थित आहेत. आपण सादिकबाईंनी जे सांगितलं, खऱ्या अर्थानं आजची ही एलबीएस कॉलेजच्या इथली कॉर्नर मीटिंग बघितली तर आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला आणि भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या म्हणून आज स्टेजवर सर्व साताऱ्यातील मला वाटतं मुस्लिम समाजाची जी प्रमुख मंडळी आहे ती सगळी स्टेजवर. ही सातारची आपली एक वेगळी ओळख आहे. जे पक्ष आहे, मी आणि उदयनराजे पक्षात आहे, तर या पलीकडे पण जाऊन या साताऱ्यातील मुस्लिम समाजाचं आणि सातारच्या राजघराण्याचं जे नातं आहे, मला वाटतं त्याचं हे उदाहरण आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. तर आज काम करायला किंवा आज आपल्या मतदारसंघातली विकास कामं पार पाडायला शेवटी पक्ष, सत्ता, सरकार या गोष्टींची गरज असते. त्याच्याशिवाय आपली कामं आपल्या मतदारसंघाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या शहराचा, लोकसभा मतदारसंघाचा विकास हा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती. आणि आज देशात, राज्यात आपण परिस्थिती बघतोय की आज बिहारची पण आता निवडणूक झाली, बिहारच्या निवडणुकीत पण आपण बघितलं सर्व ठिकाणी आज सर्व जे राज्यातल्या लोकांनी किंवा मतदारांनी भारतीय जनता पार्टीला आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाला, मोदीजींना, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच पद्धतीनं त्याच्याबरोबर आपण सुद्धा सगळे काम करतोय. पण एक आहे की
मला वाटतं पहिल्यापासून म्हणजे नुसतं मी आणि उदयनराजे नाही तर यापूर्वी सुद्धा आईसाहेब होत्या, सुमित्रा राजे होत्या, यापूर्वी भाऊसाहेब महाराज होते, यापूर्वी प्रतापसिंह महाराज होते. या सगळ्यांनी वेळोवेळी ज्या ज्या वेळेला काही जरी घटना, काही जरी प्रसंग, काही जरी आपल्या साताऱ्यातील मुस्लिम समाज किंवा हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये निर्माण होण्याचं काही जरी वेळ आली तरी राजघराणं हे त्या ठिकाणी उभा राहिलं आणि साताऱ्यामध्ये कुठेही सामाजिक कटुता निर्माण नाही झाली पाहिजे ही भूमिका राजघराण्यानं पहिल्यापासून घेतली. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितली. अगदी जी आपली सर्वांचीच साताऱ्यातलं जे जसं मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं अतिशय पावन असं स्थान आहे ते म्हणजे शाही मशीद आपली. शाही मशिदीची पण अनेक वर्ष म्हणजे त्याचं देखरेख म्हणा, त्याचं सर्व जे काही काबा म्हणा, बेगम मशीद म्हणा, या सगळ्याचा राजघराण्याकडे होता. कारण एक राजघराण्याचं वलय मुस्लिम समाजाला या साताऱ्यामध्ये पहिल्यापासून होतं. ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही आणि म्हणून त्याचा उल्लेख मला वाटतं सादिकबाई म्हणले की पक्ष, कमळ चिन्ह, त्या गोष्टी या जे चर्चा करण्याच्या गोष्टी आहेत. मला वाटतं आपल्या शहरात आपल्या इथे काम करताना आता मी निवडून आलो, उदयनराजे निवडून आले, तर या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये वेगळं काही मी भाजपमध्ये उभं राहून निवडून आलो झालं किंवा वेगळं काही आपल्याला अडचणी झाल्या असं अजिबात झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या गोष्टी सगळ्यांनी डोक्यातनं किंवा विचार म्हणजे आपल्या डोक्यात नाही, जे कोणी आणण्याचा प्रयत्न करतोय त्यांना पण सांगावा असं परिस्थिती नाहीये. त्यामुळे चुकीच्या गोष्टी डोक्यात घालून प्रचार करू नका. विकासाचं बोला, सातारच्या प्रगतीचं बोला, सातारच्या भविष्याचं बोला. जातीवाद करून किंवा जातीवादांना आपल्याला काय मिळते का हा प्रयत्न या निवडणुकांमधून खरं म्हणजे कुणीही करू नये ही माझी नम्रपणे सर्वांना, सर्व उमेदवारांना विनंती आहे. आज आम्ही भाजपच्या याच्यावर ही निवडणूक लढवतोय. आज भाजपच्या याच्यावर आपली निवडणूक लढवण्याचं काही ठळक कारण आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्या निवडणुका नगर विकास आघाडी, सातारा विकास आघाडी, इतर ज्या आपल्या काही शहरातल्या आघाड्या होत्या यांच्यावर निवडणुका होत होत्या आणि कधीच आपण पक्षावर कधी निवडणूक लढवत नव्हती. पण आज ही नगरपालिकेची निवडणूक वेगळ्या एका याच्यावर आहे. आज पक्षाच्या चिन्हावर, पक्षाच्या नावावर, भाजपच्या याच्यावर आपण ही निवडणूक लढवतोय. याचं कारण आहे ते म्हणजे उद्याच्या काळामध्ये सातारसाठी आपल्याला अनेक जे काही नवीन प्रकल्प, नवीन कामं, नवीन जे काही आपल्याला करायचे त्यासाठी आपल्याला लागणारा निधी, शासनाकडनं लागणारी मदत, केंद्र सरकारकडनं या सगळ्याला लागणारा निधी, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि हे का मिळालं पाहिजे तर आपली नगरपालिका म्हणून आपली ताकद जी आहे ती कमी आहे. आज आपल्याकडं उत्पन्नाची साधनं सातारा नगरपालिकेमध्ये मर्यादित आहे. आपल्याकडे घरपट्टी, पाणीपट्टी आणि जे काय जाहिराती वगैरे जे आपण बोर्ड देतो त्याच्यातनं जे काय आपल्याला उत्पन्न मिळतं ठराविकच उत्पन्नाची साधनं आपल्याकडे. आणि मग आपल्याला शहराला जर पुढे न्यायचं असेल, शहराचा जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियोजित चांगला विकास करायचा असेल तर शेवटी सरकारकडे आपल्याला बघायला लागतं. हे आपण सगळ्या मतदारांनी बघितलेली लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा आज राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे, केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे. मी आज भाजपचा आमदार म्हणून, मंत्री म्हणून काम करतोय. उदयनराजे दिल्लीमध्ये भाजपचे खासदार म्हणून काम करतात. ही सर्व ताकद आपण भारतीय जनता पार्टीला, भाजपला दिलेली आहे. आणि या माध्यमातून आपल्याला उद्या सातारचं जे काही आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्याला करायला लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला शासनाकडून चांगली साथ मिळत, चांगला निधी आपल्या शहराला मिळत, चांगली कामं आपण करू शकतो. त्याचं उदाहरण मगाशी जयवंतदारांनी बोलून दाखवलं की IT पार्क आपला 84 एकरात आपण मध्ये IT पार्क करतोय. त्याचं नोटिफिकेशन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काढून दिलं. आता
तिथे जे काही डेव्हलपमेंट आहे ती चालू आहे, प्लॉटिंग असेल, रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, या सर्व गोष्टी तिथं आता चालू होतील. आणि वर्षभरामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आधी पुण्या मुंबईची IT इंडस्ट्री आपण वाचतो, ती IT इंडस्ट्री पुण्यातल्या ट्रॅफिकच्या अडचणीमुळे आता पुण्याच्या बाहेर जायला लागली आहे. तर ही IT इंडस्ट्री सातारला कशी येईल हा प्रयत्न आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या शासनाच्या माध्यमातून करायचे की ज्याच्यामुळे आपली मुली ज्या पुण्या मुंबईला शिकायला गेल्या, नोकरीला गेल्या, ते पण तिकडे आले पाहिजे. हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा या माध्यमातून राहणार आहे आणि ह्याला शेवटी शासनाची मदत मिळणं हे गरजेचं आहे, आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला आज भाजपबरोबर किंवा भाजपच्या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आज ही नगरपालिका सातारची भाजपच्या विचाराची होणार तर आहे, त्याबद्दल दुमत नाही. अमोल मोहिते हे नगराध्यक्ष म्हणून चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. जयवंत दादा, आपल्या स्मिताताई पण चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. आता कोण म्हणते ते उमेदवार कशाला, कोण म्हणते एकाच भागातले. आता शेवटी माझं म्हणणं त्याच्या पलीकडे जाऊ नये की एकाच भागातले किंवा काही जरी असले, शेवटी सगळे सातारकरच आहेत ना. ते उद्या असं पण बोलतात म्हणेल की शिवेंद्र बाबा कुठे इंग्लिश कॉलेजचे राहतात, ते शुक्रवारात राहतात, मग आमदार शुक्रवाराचा कशाला पाहिजे, निर्देश का आमदार का नको, असं नसतंय. ही इलेक्शन आहे, डोक्यात काहीतरी घालायचं होतं ना, आपण पायात साफ सोडण्याचा प्रकार आहे. तेव्हा असल्या गोष्टीला बळी पडू नका. शेवटी सगळे आपण सातार करत आहे, सगळे इथंच राहतो. आज आपल्याला आपली जबाबदारी ही सगळ्यांना जाणीव आहे. आज आणि अगदी जरूर झाला, मी तर पुढे जाऊन म्हणतो की कामाच्या बाबतीमध्ये इथल्या बसलेल्या अनेकांना अनुभव आहे की अगदी कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला नगरसेवकांकडे जायची पण अनेक वेळा गरज लागत नाही. कधी माझ्याकडे असेल, कधी उदयनराजांकडे सांगितलं तरी तिथनं पण काम आपली जी ती आपल्या प्रभागातली, आपल्या वॉर्डातली मार्गी लागून जातात ती वस्तू. तेव्हा असं कोण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडे लक्ष देऊ नका. शेवटी तुम्ही, मी, दादा, स्मिताताई सगळे आपण सातारकर आहोत. सातारात आपलं जे जन्मस्थान आहे आणि आपलं सगळं जे आहे ते शेवटचे घटना पण आपली इथं येणार आहे. सातारा सोडून काय तुम्ही आम्ही कुठे जात नाही. तेव्हा असं काही नसतं एकाच भागातले या भागातले नाही. आणि आज जसं बघितलं तर या प्रभागामध्ये मला वाटतंय बहुतांशी सगळे उमेदवार जे आज उभे आहेत, म्हणजे आपल्या पण विरोधात जे उभे आहेत ते पण पूर्वी पदाधिकारी होते ना. ते पदाधिकारी नव्हते असं कुठे, ते पण पदाधिकारी होते. उदयनराजांनी त्यांना पण ताकद दिली होती, नगराध्यक्ष पण त्यांच्या पण इकडं होतं. असं आहे. त्यामुळे शेवटी कुणीपणावर आरोप करायचा हा पण एक विषय. तेव्हा असल्या गोष्टींना मला वाटतं फार लक्ष देऊ नये. आज आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या. मी अनेक ठिकाणी सांगितलं, तुम्हाला पण मी ते सांगणार आहे की आपण सुद्धा आता थोडं मोठा विचार केला पाहिजे. मी माझी गल्ली, माझा रस्ता, माझ्या दारातलं गटार आणि माझ्या इथं साफसफाई किंवा गटागाडी आली का नाही, एवढ्या पुरतं जर आपण नगरपालिका सातारकडे बघायला लागलो तर आपलं शहर कधी मोठं होणार नाही, आपलं शहर कधी प्रगती करणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. शेवटी सातारा म्हणून आपल्याला आज अनेक गोष्टींकडे बघायला लागणार आहे. आज आपल्या इथं रिंग रोड आपल्याला करायचंय, आपल्याला क्रिकेटचं स्टेडियम जे क्रिकेटसाठी असत ते शाहू स्टेडियम तर आहे, शाहू स्टेडियमवर क्रिकेट आपली होत नाही, तर आता बाउंड्री तेवढी राहिली नाही. तर आपल्याला नवीन स्टेडियम बांधायचंय. डॉक्टर सिटीच्या इथं आपण तो प्रस्ताव दिलाय की जे फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी असतं. आज माझं मत आहे की पुण्याला जर त्या माळुंगेला इंटरनॅशनल मॅचेस होतात तर आपल्या इथे इंटरनॅशनल मॅचेस का होत नाहीत, का आपण करू शकत नाही तुम्ही सांगा. आपण जर इंटरनॅशनल स्टँडर्डचं सुसज्ज स्टेडियम शासनाच्या माध्यमातून पैसे मिळवून आपण बांधलं तर आपल्या इथं सुद्धा इंटरनॅशनल मॅचेस होऊ शकतात सातारमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. हा विचार आपण केला पाहिजे. आज बाकी आपली प्रभागातली कामं तर झालीच पाहिजेत, मी त्याला अजिबात दुमत नाही, पण ही होतच राहतात. नगरपालिकेचे कामच आहे. नगरपालिकेतल्या नगरसेवकांना, अध्यक्षाला आणि कर्मचाऱ्यांना जे रुटीन आहे रोजचं आहे ते त्यांना करायचंच आहे. पाणी वेळेत आलं का नाही, पाणी प्रेशरनं आलं का नाही, गटर असेल, घंटागाडी असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, लाईटी बदला, त्यातले बल्ब बदला, हे सगळं
रोजचं करायला चालणार आहे, एक क्रमप्राप्त आहे, तर आहे ते चालणार आहे. पण शेवटी मोठं काहीतरी आपण आपल्या शहरासाठी केलं पाहिजे. आज मी आमदार म्हणून निवडून आलो, तुम्ही मला 5व्यांदा निवडून दिलं. आज आपण सगळ्यांनी सातत्यानं ताकद लावली. अगदी आठवड्याची निवडणूक झाली, पण आपण उदयनराजेंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं. आज त्याच्यामुळं आज आपल्याला संधी आली. या सगळं जे आहे ते आपल्या पुढे आहे. आता आपण किती त्याच्यातनं घेतो सातारकर म्हणून हे आपल्याला करायचं. आज मी मंत्री आहे, आज राज्य सरकार आपलं आहे, आज देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री आहे ज्याचा आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे. आज केंद्रामध्ये उदयनराजे आहेत, केंद्रामध्ये आज त्यांचं वजन नाही, केंद्रामधनं आपल्याला लागणार निधी येतोय. आज काशी आपण उंची वाढवली, पाणी साठा झाला. आज पाईपलाईनचं काम चालू आहे, ते पाणी आपल्याला सातारला अजून वाढीव पाणी आणायचंय. आज 1-2 किलोमीटरचं काम झालं, ते पाईपलाईन पूर्ण होईल. त्याला निधी कुठं आला? केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निधी आला, हे आपण लक्षात घ्या. तर शेवटी अशा पद्धतीनं आपण कुठेतरी मोठं स्वप्न बघितलं पाहिजे, जे आपल्याला पूर्ण करायचंय. नुसतं स्वप्न नाही तर आपल्याला ते पूर्ण करायचंय. आणि ह्याच्यासाठी एवढं मोठं बॅकिंग पण आपल्याला लागणार आहे, एवढा मोठा सपोर्ट पण आपल्याला लागणार आहे. हे या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी विचार करावा, ही माझी विनंती आहे. जातीपातीवर धर्मावर मतं मागणे फार सोपं असतं आणि सगळ्यात सोपं असतं की त्याच्यावर मतं मिळवता येतात. पण शेवटी हे निवडणुकीच्या जेवढ्या कालावधीपर्यंत राहतं, तिथून पुढे ज्यावेळेला विकासची वेळ येते, प्रगतीची वेळ येते, त्यावेळेला हे विषय त्याच्यामध्ये महत्वाचे राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. शेवटी या शहराची प्रगती कुठून होणार आहे, या शहराची जडणघडण कुठून होणार आहे, या शहराचा नियोजनबद्ध कारभार, नियोजनबद्ध इथला विकास कुठं होणार आहे, याचा विचार आपण मतदान केला पाहिजे. आज एकीकडे पक्ष आहे, एकीकडे पक्षाची चौकट आहे, पक्षाचं काम आहे. पक्षामध्ये कोणतरी आम्हाला वर विचारणार आहे किंवा साताऱ्यात कामं का झाली नाही, साताऱ्यात निधी दिला होता काय झालं. पण दुसरीकडं नुसतंच अपक्ष आहे, अपक्षांना काय आगा नाही, इच्छा नाही. आज इकडं उद्या तिकडं, उद्या म्हणजे म्हणतात ना तिकडं तुला कोकण तिकडं चांग होतं, असं या अपक्षांचे सगळे आहे. त्यामुळं ह्याचा विचार करा किंवा आपल्या स्थानिक याच्या पुरतं अपक्षांच्या विरोधात आपण राहतो, नादाला लागलो तर आपण आपल्या शहराची प्रगती रोखणार आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांनी शेवटी जिथं आपलं शहर ज्या बाजूला पुढे घेऊ शकतात त्या बाजूला आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. जयवंतदादा अनुभवी आहे, स्मिताताई अनुभवी आहेत, अमोल कोणते अनुभवी आहेत, सगळे अनुभवी हे आज आपल्या इथं उमेदवार म्हणून आहेत. तेव्हा नक्कीच उद्याचं प्रशासन, कारण कसं आहे सगळेच आज अक्षय न फॉर्म भरला होता, त्याची पण ताकद आहे, तो पण तुल्यबळ आहे, त्यात कमी असं नाही. वाईट असेल आपल्या बाबा त्यांनी अर्ज भरला होता, सगळे तुल्यबळ आहे, कुणीही कमी नाही किंवा कुणीही कमी होतं म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली असं अजिबात नाही. तो शेवटी एक थोडा विचार करून आपण निर्णय करायला लागतो किंवा कुणाला जरी अधिकृत उमेदवार आपल्याला घोषित करायला लागतात. म्हणून आम्ही बाकीच्यांना विनंती केली किंवा तुम्ही थांबा. आणि आज माझ्या विनंतीला, उदयनराजेंच्या विनंतीला मान देऊन हे सर्वजण थांबले. त्यांना नक्की पुढे काम करण्याची संधी आपण देऊ. पण याच्यातनं एक आहे की ज्यावेळेला आपण प्रशासन आपण ज्यावेळेला चालवतो त्यावेळेला प्रशासन चालवायला जुनं पण कोणतरी तिथं अनुभवी असणं गरजेचं असतं, ही वस्तुस्थिती आहे. नवीन आले पाहिजे, नवीन नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, हे 100% बरोबर आहे. नवीन पार्टी लोकांपुढे आली पाहिजे, नवीन त्यांनी काम करायची एक उमेद असते, त्यांच्यामध्ये एक जोश असतो काम करण्याचा. तेव्हा नवीन सगळी पण कसं आहे की शेवटी प्रशासन जे आहे हे प्रशासन शेवटी आपल्या वस्तीमध्ये असतं. नगरपालिका असो ते कुठलंही प्रशासन असो ते सरकारी प्रशासन हे आपल्या वस्तीमध्ये चालत असतं. त्या प्रशासनाला नमवायचं काम आणि त्यांना कामाला लावायचं काम हे अनुभवी लोकांशिवाय करता येत नाही. नवीन लोकांना जोपर्यंत अनुभव येत नाही, प्रशासनावर पकड येत नाही, तोपर्यंत प्रभागाची कामं हे करता येत नाहीत, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून जुने नवीन आपण बघा, आज आम्ही 50 उमेदवार दिले, एक नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, सगळे उमेदवार काही नवीन आहेत, काही जुने आहेत. तर दोघांचं जे काही मिलाप आहे तो करून आपण या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपल्या प्रभागात या दोन्ही अनुभवी नगरसेवकांना आपण उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कुठलीही शंका मनात आणू नका. बाकी
ज्या ज्या वेळेला म्हणजे प्रामुख्यानं या शहरातल्या मुस्लिम समाजाला अडचणी निर्माण झाल्या, प्रामुख्यानं ज्या ज्या वेळेला कुठलेही संकट कुठलेही प्रसंग आलं त्या वेळेला कुठलेही राजकीय विचार न करता कुठलेही राजकीय तमा न बाळगता मी उदयनराजे आणि आम्ही सगळेजण हे नेहमी समाजाबरोबर राहिलो, आपल्या मुस्लिम बांधवांबरोबर राहिलो. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही मागे झालेल्या अनेक घटनांवरनं अनेक प्रसंगांवरनं तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की आपण लक्षात घ्यावं ही माझी विनंती आहे. आणि पुढे सुद्धा याच पद्धतीनं आपण सर्वजण काम करत राहू. या सातारची ओळख या राज्यात आणि या देशात एक शांतताप्रिय आणि बंधुभावामध्ये राहणाऱ्या लोकांची ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला या शहरामध्ये कायम ठेवायची आहे. कारण ही आपली एक सातारची खासियत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र राहून पुढे जाऊया. कोण काय सांगतं, कोण काय डोक्यात घालतं, कोण काय लोक भडकवण्याचा प्रयत्न करतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपलं शहर आपल्याला पुढे न्यायचे, आपल्या शहराची आपल्याला प्रगती करायची आहे. आपल्या शहरामध्ये नवीन गोष्टी करायच्या. आज कॉन्क्रीटचे रोड आपल्याला सुरू झाले ते आपल्याला सगळ्या शहरामध्ये सगळीकडे आपल्याला ते करायचे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करण्यासाठी शेवटी शासनाबरोबर असणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीने पुढची वाटचाल करतोय. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, जयवंतदादा भोसले आणि स्मिताताई घोडके या सर्वांचं कमळ हे चिन्ह अमरावती या तिन्ही उमेदवारांना आणि इतर ठिकाणी पण जिथं आपण असाल तिथल्या उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं आणि सातारच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बाबा राजे कहते बाबा राजे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ रहेंगे. मला विनंती आहे की जे हॉलचं जे प्रपोजल केलं होतं समाजाचं हे वचनपूर्ती केलेली आहे त्या पद्धतीने सर्वांचं बाबाराजेंचं जयनारायणचं आणि स्मिताताईंचं मी आभारी आहे. आमच्या समाजातर्फे सर्वांना पाठिंबा दिलेला आहे.